बालकांचे हक्क व संरक्षण कायद्यावर जळगावात कार्यशाळा. जळगाव, 8 ऑगस्ट. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने बालकांचे हक्क तसेच लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम, पॉक्सो ॲक्ट या विषयावर कार्यशाळा व परिसंवादाचे आयोजन 8 ऑगस्ट रोजी करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती तथा जळगाव व नाशिक जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती श्री न्यायमूर्ती संजय देशमुख होते. तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष माननीय श्री आर. एन. जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा सरकारी अभियोक्ता श्री सुरेंद्र काबरा, जिल्हाधिकारी श्री रोहन घुगे तसेच पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत धिवरे उपस्थित होते. कार्यशाळेत बालकांचे कायदेशीर हक्क, बालकांचे संरक्षण, लैंगिक अत्याचारास प्रतिबंध आणि अशा प्रकरणांमध्ये कायदेशीर यंत्रणेची भूमिका याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. बालकांच्या सुरक्षिततेसाठी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आणि जनजागृती आवश्यक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. चौदा वर्षाच्या आतील 16 बालक आहेत आणि सगळ्यात कमी या बालकांमधलं वय आहे वय वर्ष 3. म्हणजे याची दाहकता आपल्याला समजावी म्हणून मी मुद्दामून सांगत आहे. त्याच्यानंतर मी एक अक्यूजचा एज ग्रुप मी मुद्दामून काढायचा प्रयत्न केला. त्याच्यापैकी 14 वर्षाच्या साधारणतः रेंजमध्ये 17 ते 19 12 मुलं आहेत, 21 ते 30 22 युवक आहेत, 30 ते 50 मध्ये 8 लोक आहेत आणि 60+ मध्ये 6 लोक आहेत, 6 क्रिमिनल्स आहेत. याच्यामध्ये सगळ्यात ओल्ड जो क्रिमिनल आहे त्याचं वय आहे 78. त्याच्यानंतरचा मी एक मुद्दामून एक असं अनालिसिस केलं की नेमके अक्यूज जे आहेत, नेमके क्रिमिनल जे आहेत ते कोण लोक आहेत. तर याच्यामध्ये थोडंसं शॉकिंग आहे की याच्यामध्ये अज्ञात जे लोकांचा टक्केवारी आहे ते किती असेल, कोणाला अंदाज? सरांनी बरोबर सांगितलं, अज्ञात हे 0 आहे. आता त्याचं मी तुम्हाला सांगतो की या 50 पैकी 25 लोक हे कुठल्या ना कुठल्या फॉर्म मध्ये विक्टिमला आणि विक्टिमच्या फॅमिलीला ओळखणार आहे. 10 लोक हे नातेवाईक आहेत, 12 लोक हे इमिजिएट शेजारी राहणारे आहेत, एक मित्र आहे, 2 शाळेशी संबंधित आहेत. असं याचं जनरल अनालिसिस आहे. म्हणजे पॉक्सोचे गुन्हे घडताना हे अज्ञात लोकांकडनं आमची टक्केवारी सांगते की अजिबात घडत नाही, तुमच्या अवतीभोवतीच तो विक्टिम आपल्याला आढळतो. त्याच्यानंतरचा सर मी एक मुद्दामून सर्वे असा केला की घटनास्थळ नेमकं कुठले आहे की ते देखील कळायला पाहिजे. म्हणजे विक्टिमला कुठे घेऊन जातात किंवा काय करतात. तर त्याच्यामध्ये पीडितेचं घर किंवा इमिजिएट विक्टिमचं शेजारचं घर या 28 केसेस अशा आहेत की त्या इमिजिएट त्याच घरात घडलेल्या आहेत. विक्टिमच्या किंवा आरोपीच्या शेतामध्ये 11 आहेत, कारमध्ये 1 आहे, शाळेच्या व्हॅनमध्ये 1 आहे आणि साधारणतः घराच्या जवळील ओपन स्पेसमध्ये या 9 केसेस घडलेल्या आहेत. म्हणजे हा डाटा मी तुम्हाला मुद्दामून सांगितला की एकंदरीत आपल्याला याचं आवाका करण्यात यावा. सर मी जस्ट 1-2 मिनिटासाठी पोलिसांतर्फे काय काय उपक्रम आपण केले जातात, कारण आपलं अपराधी पासून बालकांचे संरक्षण हा एक महत्वाचा टॉपिक आहे. मित्रांनो, सगळ्यांना माहिती आहे की साधारणतः फर्स्ट रिस्पॉन्डंट जे असतात ते नेहमी पोलीस असतात. त्याच्यामुळे पोलिसांना समाजाचं अतिशय क्रूड रॉ स्वरूप बघण्याचे एक चान्स मिळत असतो. तर सर आपल्याकडे पोलीस काका आणि पोलीस दिदी नावाचा उपक्रम आहे. आता सर आमच्या म्हणजे पोलिसांकडनं आपण सगळ्याच गोष्टींची अपेक्षा करत असतो. म्हणजे नवरा बायकोच्या काउन्सिलिंग पासून टेररिस्ट अटॅक पर्यंत पोलिसांनी हँडल करावे.
आता आमचा डीएनए जो मूळ आहे तो तसा नाहीये, परंतु गेल्या 10 वर्षामध्ये सर शासनाने आणि डिपार्टमेंटने ट्रेनिंगवर खूप खर्च केले. आता ह्या पोलीस काका आणि पोलीस निधी हे प्रत्येक पोलीस स्टेशनला साधारणतः एखादी एमपीसी आणि एखादा सिनियर एएसआय दर्जाचे आमचे अंमलदार असतात. ते शाळेला व्हिजिट्स देतात, मुलांशी चर्चा करतात. त्याच्यामध्ये मग सायबर अवेअरनेस असेल, पॉस्को असेल, ईव्ह टीझिंगच्या घटना आपल्याकडे खूप घडतात, गुड टच बॅड टच असेल, असं आम्ही सांगत आहोत. तर मला सर इथे आता 3 महिने झाले, पण मला असं जाणवलं की कदाचित आमचे लोक काउन्सिलिंगसाठी तयार नाहीयेत किंवा लहान मुलांशी कसं बोलावं, कुठल्या पिचमध्ये बोलावं, काय टोन ठेवावा. म्हणून सर मी यांच्यासाठी एक चांगल्या सायकियाट्रिस्ट काउन्सिलर आणून त्यांचं ह्या जून महिन्यापासून सर आम्ही एक नवीन उपक्रम केला की साधारणतः असं लक्षात येतं की पॉस्कोचे गुन्हे शाळा सुटल्यानंतर रिक्षा स्टँड, एसटी बसेस, दुरून दुरून येणारे तालुका प्लेसेसवरनं येणारे काही लहान मुली असतात, तिथूनच बऱ्यापैकी जोड्या जमतात, इलोपिंगचे घटना मोठ्या प्रमाणात घडतात. म्हणून 1 महिनाभर जर शाळा सुरू झाल्यानंतर आम्ही या ठिकाणी देखील पोलीस काका आणि पोलीस दिदींचा प्रेझेन्स ठेवला आणि त्यांना संभाषण आम्ही करायला सांगितलं. सर याच्यामध्ये आम्ही अजून एक दामिनी पथक आहे. दामिनी पथक देखील दुर्गम ठिकाणी पेट्रोलिंग करत असतं. दररोज आमच्याकडे जुवेनाईल मुलं मुली आम्ही एकत्रित पकडतो. त्यांची नावं अर्थातच सांगू शकत नाही, परंतु सर आम्ही त्यांच्या पालकांना बोलवतो, त्यांना काउन्सिलिंग करतो. याच्यामध्ये सर एक लास्ट वीक मध्येच एक दामिनी पथकाने एक ऑपरेशन सजग असं आम्ही त्याला नाव दिलं. एक असं ऑपरेशन आम्ही केलं की आमच्या महिला अंमलदार यांनी सिव्हिल ड्रेसमध्ये, जीन्स टी शर्ट मध्ये शाळेच्या अवतीभोवती आम्ही असे रेकी केली. आणि त्या रेकीमध्ये आम्हाला असं आढळलं की काही एबीसी लोक आहेत, तर त्यांच्याकडे सर 800 रुपयाला इतके लहान फोन मिळतात, एवढे छोटे फोन, म्हणजे ते कुठेही लपवू शकतो आपण. आणि 700-800 रुपये आजकाल कोणी अफोर्ड पण करू शकतो. तर असं शाळेच्या बाहेर हे विक्री होते. आणि असं एक धक्कादायक हे केलं की ज्या लहान मुली आहेत त्या ह्या लोकांकडनं आपल्या बॉयफ्रेंड असेल किंवा कोणी असेल यांना फोन लावायला सांगतात. आणि मग घरचे लोक गोळच्या लोकांसमोर लावता येत नाही, मग ही लोक त्यांना फॅसिलिटेट करतात आणि कम्युनिकेट करून देतात. असं आमच्या झालं. सर आमच्याकडे मी जसं आपल्याशी सकाळी बोललो की माननीय पीडीजे सरांच्या अध्यक्षतेखाली आपण एक मुद्दामून विधी संघर्षित पालकांची कार्यशाळा घेतली की त्यांना काउन्सिलिंग केलं की जेणेकरून आपण पॉक्सो रिलेटेड गुन्हे देखील आपल्या स्तरावर सेमिनार आयोजित करण्यात आला आहे. आणि हा विषय जो की अगदी महत्त्वाचा आहे, बाल हक्क आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण, हा विषय ज्यांनी आपल्यासमोर किंवा मध्यम वयाचे त्यांनी ते वाडे पाहिलेले असतील. वाड्याचं स्वरूप कसं होतं, एखादी वाडा डोळ्यासमोर आणलं तर एंट्रीला एक वरांडा, तिथे एक तक्तपोष, त्याच्यानंतर तिथल्या तक्तपोषवर एक न्यायमूर्ती श्री संजय ए देशमुख साहेब, न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ तथा आपल्या जळगाव जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती श्री हेडो साहेब, माझे बंधू जिजेवन, आणि सेन्सिटिव्ह शब्द मला सकाळी बोलले होते. गर्भात असल्यापासून पुढच्या पिढीला गर्भात असल्यापासून आपल्याला सशक्त करावं लागेल, मानसिकरित्या, शारीरिकरित्या. मात्र लक्ष द्यायला म्हणून हा प्रयोग केला. हा प्रयोग मी जनरली कार्यक्रमाच्या वेळेस करतो किंवा मी जे सांगणार आहे ते महत्वाचं आहे, तिथं लक्ष असतं. कारण मी काय दोन वाक्य बोलतो, करतो तसं करा, मग करतो तसं करा, तर मी हनवट, गाल आणि कपाळ असा शब्द उच्चारला नसता. मी काय म्हणलं, मी सांगतो तसं करा. तुम्ही काय म्हणला, सांगा काय, आम्ही बघूनच करतो. मग सांगा मला कोणती ज्ञानेंद्रिय जास्त चांगली काम करतात, डोळे का कान? डोळे. त्यामुळं डोळ्यांच्यासाठी हा जो प्रयोग होता की सगळ्यात जास्त महत्वाचं काय आहे तर आपलं वागणं, आपलं बघणं, आपलं बोलणं, आपलं चालणं, ह्याच्याकडे दुनिया बघत असते आणि ऐकते कमी आणि बघून जास्त शिकते दुनिया.
आपण पण सगळ्यांच्यासाठी हा नियम आहे. तर आता मला एक छोटासा तुम्हाला न्याय द्यायचा आहे, अगदी छोटासा न्याय. आणि सगळ्यांना हे विचारायचं की विशेषतः विद्यार्थ्यांना आणि आमच्या गुरुजनांना विचारायचं की आम्ही न्यायाधीश आहे, तुम्ही न्यायाधीश आहे का नाही? विद्यार्थी मुली भगिनी, तुम्ही न्यायाधीश आहात का नाही? वाटतंय का न्यायाधीश आहात? वाटत? बघा आम्ही आता सिद्ध करतो तुम्ही सगळे आपण कसे न्यायाधीश. रस्त्याने जाताना आपण एखाद्याला साथ देतो, न्याय दिला का? तुम्हाला कोणीतरी साथ दिली, न्याय दिला का? नवरा बायको बरोबर चांगला बोलला, बायकोला न्याय मिळाला का? ते जाऊ द्या, बायको नवऱ्या बरोबर चांगलं बोलली, न्याय मिळाला का? न्याय मिळाला का? मला सांगा, तुम्हाला आता मॅडमने भाषण दिलं, त्यांच्या बोलण्यातनं काय वाटत होतं की आत्मीयता वाटत होती आहे का? एस पी साहेबांनी अभ्यास केला त्यांच्या बोलण्यातनं, की जे त्या अनालिसिस करून सायंटिफिकली जे आपल्या पुढे त्याची गंभीरता मांडणं, कन्व्हिन्स करणं ही न्यायाचीच भूमिका आहे का नाही? त्याच्या आधी आपल्याकडे कलेक्टर साहेब बोलले, त्यांच्या भाषणातनं काय जाणवलं की विविध प्रांतामध्ये काय चाललंय आणि कशा या गोष्टीचा कॉग्निशन्स घेतला जातो. त्याच्या आधी आमचे जोशी साहेब त्यांनी काय सांगितलं की मला कम्युनिकेशनची लँग्वेज मराठीमध्ये जर बोलवलं तर जास्त प्रभावी होईल. मगाशीच आमची चर्चा चालली होती, ह्या देशाची भाषा हिंदी आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदीच्या ऐवजी संस्कृत भाषा करावी हा विषय मांडलेला होता, कारण संस्कृत भाषेमध्ये भरपूर चांगलं ज्ञान आहे. परंतु 51 विरुद्ध 49 या मतानं संस्कृत 49 आणि 51 झाली आणि हिंदी जिंकली. पण चांगलं झालं, हिंदीनं आपल्याला सगळ्यांना जोडलं, आपण सगळे जोडले गेलो. तर आता मी तुम्हाला पटवून देण्यात यशस्वी झालो विद्यार्थ्यांना, बरोबर आहे ना? तुम्ही सुद्धा बरेचसे विद्यार्थी आई वडिलांना उलट बोलतात, जे चांगले बोलतात ते आपल्या आई वडिलांना न्याय देतात आहे ना? किती जण न्याय देतात आई वडिलांना? हातच वर यायला तयार नाही. ठीक आहे, मला सांगा, आता तुम्ही इतक्या वेळ बसलाय तर तुम्हाला असं वाटतंय का तुमच्यावर अन्याय वगैरे झाला? पण मला असं वाटतंय की तुम्हाला 1 मिनिट अर्धा मिनिट उभं करावं आणि न्याय द्यावा, जरासे उभे राहा. आता ह्याच्यामध्ये ना माझी पण एक गोवा भाजी आहे, बिन दाढीची आणि बिन कपनीची. कोणती गोवा भाजी? आता बसा तुम्ही काय. आता काय झालं, मी तुमच्याकडनं व्यायाम तयार करून घेतला, आता इथं पुढे मला बौद्धिक अत्याचार करायला काय अडचण नाही. चला आपण आपल्या विषयाकडे बोलूया. फाउंडेशन तयार झालं की मग बिल्डिंग बांधता येते, तसं मी आता तयारी करून घेतलेली आहे तुमची. मी माझ्याबरोबर बक्षीस आणलेले, जे चांगले उत्तर देतील त्यांना मी बक्षीस देणार. आणि बक्षीस अशी पॉवरफुल आहेत की बहुधा कुठे ती तुम्हाला मिळणार नाही, म्हणजे नाहीच मिळणार अशा पद्धतीचे बक्षीस आहे. त्यात मी माझी सगळी क्रिएटिव्हिटी ओतलेली आहे आणि ती मी स्वतः तयार केलेली आहे आणि ती माझ्या जनरली भाषणामध्ये मी देतो. विशेषतः आपण उत्तरांचा क्रम ठरवूया. पहिल्यांदा उत्तर देतील विद्यार्थी, मग त्यांना बक्षीस मिळेल. त्याच्यानंतर उत्तर मिळेल आपल्याला आपल्या गुरुजन वर्गांच्याकडनं. मी गुरुजन हा शब्द का वापरतो? मला गुरुजनांच्या विषयी मनापासून हृदयापासून खूप आदर आहे. मला ज्या बाई होत्या प्रत्येकाला असलाच पाहिजे असं माझं मत आहे. मला ज्या बाई होत्या 2, देखणेबाई आणि मध्यबाई, तसेच मला जे 2 सर होते, कनसे गुरुजी आणि जाधव गुरुजी, ज्यांनी जर आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं त्रास देऊन 10 वाक्य तयार करायचे, मराठी आणि हिंदीचं शुद्ध लेखन करायचं, असा तो अभ्यासक्रम असायचा. ते रोज जर नाही केलं तर दुपारी त्या मॅडम मध्यबाई आमच्या समोर जेवायला बसायच्या आणि आम्हाला सांगायचं तुम्ही जेवायला जायचं, तोंडातून पाणी गळलं तरी काय ते सोडायचं नाही. आणि त्यांचं जेवण पण इतकं दर्जेदार असायचं, काय त्या वासानच अगदी म्हणल्या 4 महिने झाला एबीसीडी येत नाही. दुसऱ्या दिवशी एबीसीडी पाठ, याला पण याला पण. असे कडक गुरु ज्याला मिळतात तो माझ्यासारखा मोठा होतो. तिथं व्यासपीठावर बसलेलं सगळ्यांना नक्कीच कडक गुरु मिळाले असते. मी एवढ्यासाठी म्हणलो की
जसं मी प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जज साहेबांना म्हणलो की असं असं आपल्याला प्रशिक्षण घ्यायचं जे परभणीत आम्ही घेतलं होतं, केंद्र प्रमुख आणि टीचर जर आले तर त्यांच्या मार्फत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचतं, म्हणून आपण त्यांना बोलूया. महिला वकिलांना पण खास मी बोलायला सांगितलं, कारण त्यांना पण अनेक ठिकाणी हा प्रसंग येतो बोलायचा. मुली ज्या आहेत त्या महिला वकिलांच्याकडे संपर्क करतात किंवा मोस्ट कम्फर्टेबली सांगता येतं, बोलता येतं, म्हणून त्यांनाही बोलवलं. पोलीस अधिकारी तर खूप उत्साहाने आलेले आहेत आणि ते चांगलं काम करतात. आम्हाला आज ऐकूनही समाधान वाटलं. याच्या आधी आम्ही अनेक केसेस चालवले, त्याच्यामध्ये बघून पण समाधान वाटलं. आपल्या ज्या मॅडम आहेत वैद्यकीय अधिकारी, त्यांनी तर त्यातलं सगळ्यात बरोबर चांगलं सांगितलं की तो मानसिक आधार तिथं दिला पाहिजे आणि तपासामध्ये त्यांचा रोल किती महत्वाचा आहे. ते हातात दिल्यानंतर पोचपावती घेण्यापर्यंत एवढी सगळी मोठ्या हृदयाची माणसं आपण इथं जमलेला आहोत. तर एस पी साहेबांनी तो हिशोब केला. मला वाटतं वर्ष 2 वर्षामध्ये तो कमी झाला पाहिजे आणि तेवढं यश मिळवण्यासाठी मी आता महत्वाच्या टिप्स तुम्हाला देणार. मला असं वाटतं की सगळ्याच गोष्टी शिक्षेने सुटणार नाही.